पुण्यातील कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून भाजप खासदार आमदारांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाद। मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असं अभिमन्यू पवार म्हणाले। मेधा कुलकर्णींचा आरोप। हा जागेचा नाही तर जातीचा वाद। अभिमन्यू पवारांनी मला टार्गेट केलं। मेधा कुलकर्णी भाऊक तर मी कोणताच जातीवाचक शब्द वापरला नाही। अभिमन्यू पवारांकडून दिलगिरी व्यक्त। पुण्याच्या सारथी सोहळ्यातील वाद केवळ गैरसमज। अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णींना केवळ रिकाम्या खुर्चीवर बसायला सांगितलं, यात कोणताही चुकीचा हेतू नव्हता। नरेंद्र पाटील यांचं स्पष्टीकरण। गँगस्टर बोलणार नाही ते खासदार बोलतोय। 5 हत्या केल्या, बॉम्ब फोडेन, इतकं बोलूनही कोणती चौकशी होत नाही। राज ठाकरे यांचा संजय दिना पाटलासह सरकारवर निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय पाटीलचे कान टोचले। पुन्हा असे प्रकार व्हायला नको। लोकप्रतिनिधींनी बोलताना भान ठेवायला हवं। शिंदेंकडून संजय पाटलासह नेत्यांना समज सूत्रांची माहिती। संजय पाटीलचे एका व्यक्तीसोबतचे फोटो दाखवत संदीप देशपांडेंचे गंभीर आरोप। फोटोतील व्यक्ती 10 कोटी चोरी प्रकरणात फरार आहे का? संजय पाटीलची अपघातग्रस्त गाडी कुणाच्या नावावर आहे? देशपांडेंचा सवाल। राज ठाकरेंच्या घरी येऊन जैन समाजाच्या शिष्टमंडळाकडून माफीनामा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा अवमान झाल्याबद्दल मागितली माफी। दिल्लीत 2 गुजराती बसलेत म्हणून तुम्ही काहीही करू शकता का? राज ठाकरेंचा सवाल। तर आमच्यावर येऊ नका, आमची डोकी भडकली तर केवढं होईल? राज ठाकरेंचा इशारा। केतन अग्रवालच्या आई वडिलांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपींना फाशीची शिक्षा द्या, केतनच्या वडिलांची मागणी। तर दोषींना कठोर शिक्षा देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। लोहगड प्रकरण अनाकलनीय। चांगल्या घरातील मुलामुलींमध्ये सूडभावना वाढतेय। समाज म्हणून विचार करावा लागेल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरण। मुलगी दोषी आढळल्यास तिलाही त्याच ठिकाणावरून फेकून द्या, आरोपी सिया गोयलच्या आईवडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया। फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा। आज रात्री यवतमाळमध्ये दाखल होणार। उद्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरेंची सभा। खासदार संजय देशमुखांबद्दल काय बोलणार याकडे लक्ष। एकनाथ शिंदे एक दिवस मुख्यमंत्री फडणवीसांनाही फोडू शकतात। फडणवीसांनी ऑपरेशन टायगर पासून सावध राहावं, संजय राऊतांचा टोला। तर राऊतांनी स्वतःच्या पक्षातील मतभेद सोडवावे, नवनाथ बन यांचा सल्ला। आमदार धनंजय मुंडेंकडून मयत विलास घुले यांच्या कुटुंबियांचं सांत्वन। पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली, मात्र एकाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू। धनंजय मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर नाव न घेता निशाणा। कट रचून माझ्या भावाची हत्या, आरोपींना स्थानिक खासदाराचं पाठबळ। माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न, भावाला न्याय द्या। मयत विलास घुलेंचे बंधू रमेश घुले यांचं एसआयटीला पत्र। ठाकरेंच्या सेनेनं राम मंदिरासाठी दान केलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब। राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून संजय राऊतांचा आरोप, चौकशी करण्याची मागणी। राम मंदिर दान चोरी प्रकरणात चंपतराय यांचा राजीनामा। विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशानंतर राम मंदिर ट्रस्टच्या महासचिव पदाचा राजीनामा। अनिल मिश्रा यांच्याकडूनही राजीनामा। राज्यसभेसाठी कुणाच्या दारात गेले नाही, विचारधारा सोडून कुठेही जाणार नाही। सुनेत्रा पवार यांच्या भेटीवर नवनीत राणांचं भाष्य। तर अमरावती लोकसभेसाठी आतापासूनच कंबर कसून मैदानात उभी, राणांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चा। महापौर रितू तावडेंसमोर मॅनहोलमध्ये पडलेल्या मुकादमाची चौकशी होणार। मुकादम मुद्दाम मॅनहोलमध्ये पडल्याचा संशय, रितू तावडेंकडून चौकशीचे आदेश। व्हेनेझुएला देशात